उभे विठेवारी सुंदर से भारा उभे विठेवारी सुंदर से भारा उभे विठेवारी आवाज सुंदर से भारा उभे विठेवारी 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 हे गोनिया या ठिकाणी हरिभक्त पारायण सागर बोराडे महाराज जी टॉकीज फेम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मला वाटतं पुढे बसलेल्या सगळ्यांना माझ्या नंबर विनंती, एकदा एक जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया। कैलासवासी चंद्रकांत बापू हाके यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण सर्वजण या ठिकाणी एकवटलेलो आहोत। बापूंच्या कार्याला सलाम करण्यासाठी, बापूंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, देह गेला परंतु कर्तृत्वानं उरलेल्या त्या माणसाला सलाम करण्यासाठी। आणि म्हणूनच दुधेभाग आणि पंचकृषीतून आलेल्या आपल्या सर्वांचं हाके परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत आहे। आणि आता आपल्या सर्वांच्या समवेत झी टॉकीज फेम हरिभक्त पारायण सागर बोराडे महाराज या ठिकाणी मंचावरती आहेत। हॅलो हॅलो तुटक बसण्यापेक्षा समाजाला एक संगतीची गरज आहे। सगळ्या वयोगटातल्या माणसाने आपण एकत्र बसूया। चला सगळे पुढे या बाजूला बसलेली पुरुष मंडळी कृष्ण हरी सालात आपण पंढरपूरला गेलो ना, 21 सालची वारी चुकली आपण, नाही जाता आलं पंढरीला, नाही जाता आलं देहू आळंदीला, नाही पाहिले ज्ञानोबा तुकोबा, नाही पाहिला तो, पण माझ्या दादानो
कोरोना नावाचा रोग आला होता. 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 13.5 लाख माणसं अवघ्या 1.5 वर्षात. किती लाख? 13.5 लाख. याचा थोडा गेन वाढवा. या महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात थोडा 17.5 लाख माणसं कोरोनाच्या काळात गेली. किती लाख? 17.5 लाख. पण त्या 17.5 लाखाच्या यादीला अजून तुमचं माझं नाव नाही आलं. हे जगाच्या बापाचे आपल्यावर उपकार आहेत, हे कधी विसरू नका. माझ्या दादानं ज्याला वाटतं ना भगवंत जगात नाही त्यानं ऐकावं. हे विश्व चालतं तर त्याची कृपा आहे. भगवंतानं सुंदर देह दिला, त्याने इंद्रिय दिली, त्याने हात पाय कान नाक डोळे दिले. माझ्या दादानं त्यांना आजपर्यंत कोणाचंही वाटोळ होऊ दिलं नाही. जहर पिलाने वाली पुतना और गालियां देने वाला शिशुपाल, अगर उनको भी मोक्ष दे सकता है तो हम तो उसका भजन करने वाले हैं. माझी विनंती आहे, मागच्या 5.5 वर्षापूर्वी एवढी माणसं देव घेऊन गेला, पण अजूनही आपल्या केसाला धक्का नाही लागला. आपल्या गावातले शेजारचे परिसरातले पाहुण्या रावळ्यातले बरेच गेले, पण आजही आपण आहोत. याचं कारण भगवंताचं आपल्यावर विशेष प्रेम आहे. तो का म्हणे, प्राण करा देवाचे अर्पण. मी सांगेन तुम्हाला, आपण जरी त्याला विसरलो तरी त्याच्या लक्षात आहोत आपण. त्यानं हा सुंदर देह दिला. तेव्हा भाग्यवान आहोत आपण. आज या पुण्यस्मरणाला येता आलं. वैकुंठवासी चंद्रकांत बापूंचं हे पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरण कशाला म्हणतात? ज्यांचं स्मरण करून पुण्य करायचं स्फुरण चढतं त्याचं नाव पुण्यस्मरण. बापूंच्या स्मरणानं ते पुण्य करायचं स्मरण करतं आपल्याला. माझी विनंती आहे, आज शरीरानं बापू आमच्यात नाही, पण बापूंच्या लाखो आठवणी आमच्या अंतःकरणात आहे. एखादं मुंग्याचं वारुळ पोखरावं आणि त्यातून हजारो मुंग्या बाहेर याव्यात, तशा बापूंच्या लाखो आठवणी आमच्याकडे येतात. आपल्याला ते दिसत नसतील, ते आपल्याला पाहत आहे. माझी विनंती आहे, असे जमिनीला टेकलेले हात थोडे थोडे वर उचला. असे एवढ्या उंच घेऊ नका, असे समोर घ्या. टाळी वाजवा. एक साथ टाळ, एक साथ दोन्ही मृदंग. हा, पंढरीनाथ भगवान की. आता बसलेले फक्त बसून बसून जय म्हणा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. असं थोडा पाठीचा काना ताट. कीर्तन माझ्याकडे, जय तुमच्याकडे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. आदिशक्ती मुक्ताबाई की. पवन पुत्र हनुमान की. श्रीमंत सद्गुरु जोग महाराज की. असं कीर्तन माझ्याकडे, जय तुमच्याकडे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी. तुका म्हणे जाती तापदर्शनी विश्रांती. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी.
समचरण सरोजम सांद्रणीला बुदावम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठ अलौकिक लीला किती आठवावे अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्ती नाता नमो नम्र भावे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरतक प्रदेशम विधिंद्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाची अस्मिता संत तुकोबांचा चारचरणाचा साधुत्वाची काही लक्षणं सांगणारा आजचा अभंग आहे। या अभंगातून साधूचं वर्णन नव्हे पण साधू पण जगणाऱ्या व्यक्तीचं वर्णन तुकोबराय विशद करताय। असं आहे साधू कालही मोठा होता, साधू आजही मोठा आहे आणि साधू उद्या सुद्धा मोठा राहणार आहे। साधूचं जगणं वागणं भगवंतापेक्षा मोठंच आहे, थोडा स्वर कमी करा ना। असं आजही पंढरपूरला गेल्यानंतर सगळ्यात अगोदर दर्शन पांडुरंगाचं नाही, सगळ्यात आधी दर्शन पुंडलिकाचं, मग दर्शन नामदेव पायरीचं आणि मग आपल्या जगाच्या बापाचं म्हणजे पांडुरंगाचं। तुम्ही जाताना पंढरपूरला हात वर करा बरं। अरे पंढरपूर कुणाकुणाला माहिती नाही त्यांना हात वर घ्या बरं, सगळ्याला ठाऊक। असं आहे देवापेक्षा साधूला किंमत कालही जास्त होती, आजही जास्त आहे। कालही साधू मोठा होता, आजही साधू मोठा आहे। पंढरीत गेल्यानंतर आधी दर्शन साधूच घ्यावं लागतं आणि मग दर्शन पांडुरंगाकडे जावं लागतं। सांगेन मी अयोध्येत राम मंदिर उभा राहिलं, 500 वर्ष भांडणं झाली रामाच्या मंदिराकरता, पण मारुतीच्या नादालाही कोणी लागलं नाही। मारुती साधू आहे, प्रभू रामचंद्र देव आहे, देवाच्या नादाला लागली लोक, देवाशी भांडली लोक, पण महाराजांच्या नादाला कुणी लागत नाही। का बरं? मारुती साधू आहेत। असं आहे किती मोठा अधिकार ऐका। आजही महाराष्ट्रात अशी कितीतरी गाव आहेत की ज्या गावामध्ये अजून एकही रामाचं मंदिर नाही, पण मला असं एक गाव दाखवा की ज्या गावामध्ये मारुतीचं मंदिर नाही। राम मंदिर नसलेली 100 गावं मी दाखवेन, पण मारुतरायाचं मंदिर नाही असं एक गाव दाखवा। म्हणजे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। असं आहे देवापेक्षा किंमत साधूला आहे। भगवंताची पूजा जास्त केल्यानं तो प्रसन्न होत नाही, पण साधूचं चरित्र जरी वर्णन केलं तरी देवाला आनंद होतो। तेही प्राणापर होते मज आवडती निरोते, जे भक्त चरित्राते प्रशंसती। आणि म्हणून देवाची पूजा केल्यानंतर देव भेटेल भेटणार नाही मला माहिती नाही, पण हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय। संतावीन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही। अजून सोपं करतो, देवाला नवस बोलणं म्हणजे देवाला कामाला लावणं, देवाची पूजा करणं म्हणजे भगवंतावरती प्रेम करणं, पण समाजाची अहोरात्र सेवा करणं म्हणजे साक्षात देवच होऊन लोकांच्या सेवेला येणं, हे लक्षात राहू द्या। आणि देव होण्याचं सौभाग्य वैकुंठवासी बापूंच्या आयुष्यात लाभलं, त्यांचा संपूर्ण परिवार। मी अभंग निवडताना सुद्धा विचार करून निवडला। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट, फळ नाही फळे मात्र आहे त्याच्यावर अनेक वचने। कोणकोणती फळे? देह देवाचे कारणी पहिलं फळ, सर्वांग निर्मळ दुसरं फळ, चित्त जैसे गंगाजळ हे तिसरं फळ। अशी 3 फळं साधुत्वाचं जीन जगणाऱ्या माणसाच्या अंतकरणात असतात। का हो? देव भेटेल भेटणार नाही हा भाग निराळा, पण असा जर समाजाची सेवा करणारा महात्मा आम्हाला कधी भेटला तर आमची भूमिका काय असली पाहिजे? महाराज म्हणाले तुम्ही त्याच्या पायाचं दर्शन घ्यावं, त्याचा आशीर्वाद मिळवावा। परिणाम तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती। सुखाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती या 2 गोष्टी सोबत घडतात असा हा अभंग आहे। अरे आता वाजवू नका,
काय असतं, बरेच माईक असतात, त्यामुळे येरते माईक दुःखाची जिनती राहतात. एखादा कमी करून पाहायचा, मॉनिटर थोडा अजून इकडे घ्या म्हणजे हापिंग मारायचं नाही, किंवा थोडा आवाज कमी करा, काय हरकत नाही. आता अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित चाललंय. आता हे बदलू नका, तुम्ही तिघ जण आहे ना, बस आता अजिबात इकडं तिकडं देऊ नका माईक. कुणी आलं कुणी नाही देऊ नका, बरं तिघ जण बस ना. अरे 3 बाद झाले ना, अरे 3 बाद झाले की आता, याच्या आधी नव्हते कधी 3. जाऊ द्या, पुढे लक्ष द्या. अभंग तुकोबाचा, किती अधिकार संपन्न तुकोबा. दुपारी 12:30 वाजता ज्यानं काठीनं मारलं त्याला संध्याकाळी कीर्तनात आणून उभा करण्याचं सामर्थ्य ज्या साधूमध्ये ते तुकोबा आहेत. माझ्या वारकरी संप्रदायाचा प्राण म्हणजे तुकोबा आहेत. ऐकावं आपण. उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वह मार्गानं कमावतो त्याला हराम म्हणतात, मेलेला परत उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात, कायम एकपत्नी व्रत पाळलं त्याला सीताराम म्हणतात, अखंडपणे रामाचं दास्यत्व केलं त्यांना संत रामदास म्हणतात. पण जगाच्या बापानं सुद्धा ज्यांच्या पायाला एकदा हात लावायला वैकुंठाचा त्याग केला ना, त्या साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. एवढे श्रीमंत संत म्हणजे तुकोबा. या महाराष्ट्रातल्या काळ्या आईची सेवा करणारं, शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करणारं एकमेव सरकार म्हणजे आमच्या श्री तुकोबांचं सरकार आहे. एवढा अधिकार माझ्या तुकोबांचा. माझ्या तुकोबांच्या मुखातून बाहेर पडलेली अक्षर निश्चितच आपल्या आयुष्याचं सोनं करतील. ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण वैकुंठवासी चंद्रकांत बापू आमच्यात में निघून गेले. गए हुए कभी आते नहीं है मगर उनकी याद हर वक्त आ जाती है. या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं किती गोड वैभव, कुठं काटकसर नाही, कुठं भागव नाही. सर्व परिवार दुःख सागरात बुडालेला असताना सुद्धा अत्यंत गोड नियोजन. ज्यांच्या करवी मला इथं येण्याचं भाग्य लाभलं, परमादरणीय परमश्रद्धेय महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आदरणीय श्री हरिभक्तपरायण माझे मोठे बंधू श्री हेमंतजी महाराज मराठे, धाकट्या भावानं कीर्तन करावं आणि थोरल्यानं समोर बसून ऐकावं, हे मला असं वाटतं की वारकरी संप्रदायाच्या एकीचं चांगलं उदाहरण आहे. खरं तर तारीख बसेल असं वाटतच नव्हतं. माझा उलट सुलट प्रवास, पण त्यांनी विनंती केली, म्हणे माझी माणसं आहेत, हे कलियुग आहे. शक्यतो कोणीच कोणाला माझं म्हणत नाही. सख्या भावानं सख्या भावाला उसने पैसे मागितले तर मी होण्याचं नाव पुढे करतो, मग पैसे देऊन राहतो. ज्या दिवशी आपल्या खिशात पैसे नसतात त्या दिवशी जगाची तारांबळ राहते. ज्या दिवशी आपण गरीब राहतो त्या दिवशी जग गरीब असतं. शहाण्या माणसानं माझं म्हणणारी माणसं जपली पाहिजेत. जी माणसं तुम्हाला आपलं म्हणतात, जी माणसं तुम्हाला माझं म्हणतात, त्या माणसांवरती आपलं अनन्य प्रेम असलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेस सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकून जाते आपला आणि परक कोण आहे. आज तुम्ही सगळे आपली माणसं आहात, ते माझे सोयरे सज्जन सांगा ती, एवढी सगळी सोन्यासारखी माणसं. पण या सगळ्यांना एकत्र करणारा धागा, बांधावरचं झाड, देवरातला दिवा, धरणाचा बाण फुटून गेला आणि बापू देवा घरी निघून गेले. आपल्या या तालुक्यात एक म्हण प्रसिद्ध आहे, लहान पोरांना नसेल कळत पण तुम्हाला कळते, ज्याचं जळतं त्याला कळत. सर या म्हणीचा साधा अर्थ आहे, ज्याचं जळत नाही ना त्याला खरंच कळत नाही. बापूंच्या जाण्याचं दुःख या तालुक्याला परिसराला आहे, बाहेरच्या माणसाला आहे नाही तो भाग निराळा. पण सांगेन मी, बापू निघून गेल्यानंतर उभा हाके परिवार दुःखाच्या सागरात बुडाला. परिवार अत्यंत गोड आहे. स्वतः बापूच पंचायत समितीचे सभापती होते. बापूंनी संचालक पदी सुद्धा काम केलेलं आहे. बापूंचं कार्यक्षेत्र उत्तुंग होतं. सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातला व्यासंग होता. वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण असणारा नेता होता. नेते पण कधीही उराशी बाळगलं नाही. सर्वसामान्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार हे व्यक्तिमत्व. आम्ही रात्री प्रवासावरून येत होतो तेव्हा हरिभक्तपरायण आदरणीय मोहन काका पाटील भेटले. त्यांनी मला सांगितलं, महाराज तुमचा संपर्क नसेल पण आमच्या भेटी झाल्यात बापूंच्या. फार सोन्यासारखा माणूस होता. या तालुक्याच्या बाहेरच्या महाराज लोकांनी सुद्धा त्यांचं कौतुक करावं म्हणून शुद्ध बीजापोटी. आणि फळे
पाठीमागं त्यांचा संपूर्ण परिवार, परमादरणीय परमश्रद्धेय श्री विकास दादा, ते सुद्धा आदरणीय सभापती आहेत. परमादरणीय परमश्रद्धेय श्री प्रकाश दादा या गावचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच आहेत. परमादरणीय परमश्रद्धेय श्री विजय शेठ कंस्ट्रक्शनचे स्वतः सगळं करतायत आणि मला वाटतं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. स्वतःचं कंस्ट्रक्शन आहे म्हणून विजय बापूंनी दादानी कधी फक्त त्याच्याकडे व्यवसाय म्हणून पाहिलं नाही. मला समाजाची सेवा करता येईल का, हा सुद्धा त्यांच्या पाठीमागं त्या गोष्टीचा उद्देश आहे. त्यांच्या पावलावरती पाऊल देऊन लक्ष्मीच्या पावलानं नांदायला आलेल्या सुना नाहीत, तर आमच्या बापूंच्या लेकीच आहेत. आदरणीय आरतीताई, पूजाताई, शिवानीताई या लेकी म्हणून सांभाळल्या. फार उदात्त अंतकरणानं प्रेम केलं लेकींवर. हा परिवार दुःखाच्या सागरात बुडाला यातही मात्र शंका नाही. पण भावाचे भाऊ रडत राहतात. तानाजी दादांच्या डोळ्याला पाणी आलं असेल, भानुदास दादा रडले असतील, जालिंदर रावांच्या डोळ्याला पाणी आलं असेल, आमच्या बाहूतलं बाहुबळ निघून गेलं. भाऊ रडल्यात नवल नाही, कपाळावरचं कुंकू आबाधित राहावं असं नेहमी वाटतं. कोणी माऊलीला वाटत नाही आपल्या आधी आपला पती निघून जावा. पण राधाबाईंच्या आयुष्यात हे भलं मोठं दुःख आलं. आईच्या कपाळावरचं कुंकू, या परिवाराचा आधार, राधाबाईंचा श्वास अचानकपणानं हरपला आणि मग नातवंड पोरके होतात. तळहातावरती 5 रुपयाचं नाणं टेकवणारा आजोबा एका बाजूला आणि कंपनी हजारो रुपये पगार देते पुरानो, तो पगार एका बाजूला. या जगातलं नातूचं पहिलं प्रेम म्हणजे आजोबा, आजोबाचं शेवटचं प्रेम म्हणजे नातू. नातीची सगळ्यात जास्त माया आजोबावर, आजोबाचा जास्त जीव नातीवर. सांगू मी तुम्हाला, नात जर अशी घरी आली ना तर भाकरीचे 2 तुकडे ओळून टाकायला लावतो, कडकडून मिठी मारतो, आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन. लेगा या नातवांना सगळं सुख भेटल, आता इथून पुढे आजोबा मिळणार नाही. सत्यजित दादा, आमचा सर्वजित दादा, विश्वजित दादा, दिव्या, भूमिका आणि पूर्वा, बरोबर आहेत ना, हा संपूर्ण परिवार आहे. या नातवांना दुःख होणं स्वाभाविक आहे, मुलांना दुःख होणं स्वाभाविक आहे. त्याचं कारण आहे, तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात आणि लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो ना त्याला आपला बाप म्हणतात. आभाळ कोसळलं पण परिवार कुठेही कमी पडला नाही, कुठला देव सोडला नाही. अंधश्रद्धा न मानणारा हा परिवार आहे. पण कोणीतरी सांगावं अमुक अमक्या महाराजाच्या पायावर डोकं टेकवा, तुमचा बाप बरा होईल. कुणीतरी सांगावं जा रे अमुक अमक्या महाराजाजवळचा अंगाराना धावत जावा, अंगाराना आपल्या बापाच्या कपाळाला लावावा, नाही वाचला बाप. कुणीतरी सांगावं अमुक अमक्या देवाला जा, पाया पडून या, जावं. कुणीतरी सांगावं अमुक अमका डॉक्टर आहे, डॉक्टर लागेल तेवढा पैसा होतो पण आमचा बाप जिवंत राहायला पाहिजे. पण नाईलाज झाला आणि मागच्या वर्षी बापू अचानकपणाने निघून गेले. हे डोंगरा एवढं दुःख सोसलं. वाईट याचं नाही वाटत बापू गेले, पण कमीत कमी 4-10 वर्ष अजून राहिले असते तर पोरांची कर्तबगारी, नातवांचं सुख सगळं पाहायला मिळालं असतं. आज उभा परिवार पोरका झाला. प्रकाशराव, विजयदादा, विकासदादा, शिवानीताई, आरतीताई, पूजाताई, संपूर्ण परिवार, राधाबाई, भानुदास दादा, तानाजी दादा, जालिंदर दादा, नातवंड सत्यजित, विश्वजित, सर्वजित, दिव्या, भूमिका, पूर्वा सगळे आज म्हणत असतील पांडुरंगा असं काय चुकलं होतं आमचं म्हणून आमच्या बापाला घेऊन गेला. तुझा